त्याच वेळेला भव्य दिव्य असं व्यासपीठ आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पावसाळी क्रिकेटचा काहीतरी एक नेहमीच वेगळं प्रारूप राहिलं, एक स्वरूप वेगळंच राहिलंय सातत्याने. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. देहू रोड है तो सब मुमकिन है, साजिद तांबोली है तो सब मुमकिन है, उमेश नायडू है तो सब मुमकिन है. सध्याच्या घडीला इंस्टाग्रामवरती ना एक रील जास्तीची व्हायरल होते, टेक्नॉलॉजी. या स्पर्धेमध्ये त्या टेक्नॉलॉजीचाच वापर करण्यात आलाय. मैदानाच्या आतमध्ये जर का तुम्ही इथे आलात, खेळपट्टीच्या शेजारून एक व्हाईट कलरचा पाईप जातोय, त्यामधून पाण्याचे फवारे उडतायत जे खेळपट्टीवरती टाकले जातात. आणि पावसामध्ये खेळण्याचा आनंद, ओलसर खेळपट्टीवरती खेळण्याचा आनंद काहीतरी वेगळाच राहतो. या मैदानाच्या आतमध्ये त्याच वेळेला तुम्ही पाऊसचा जरी दडी पावसाने मारली आहे. सुरुवातीला मे महिन्यामध्ये पावसाने ओसंडून पाऊस पडला होता, असं वाटलं होतं की जणी काही ओला दुष्काळच येतो की काय असं वाटलं होतं, पाऊस इतका पडेल. परंतु तदनंतर पावसाने दडी मारली आणि आता मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण कृत्रिम प्रकारचा पाऊस जणू काय खेळपट्टीवरती पाडतोय. स्वतः साजिद तांबोळी यांना आपण पाहत आहोत. स्पर्धांचा मॅनेजमेंट जर का कुठे मिळाला तर सर्वाधिक मला वाटतं की उमेश नायडू आणि साजिद तांबोळी असे आहेत की मॅनेजमेंटमध्ये त्यांचा एक वेगळाच हतखंडा आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचं आयोजन, त्याच वेळेला काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केलेला आपण पाहिला. सामन्याला सुरुवात, लेट्स प्ले सेकंड डे, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू उसळी घेणारा एक स्नॉटर होता. स्वागत आहे देव रोड मध्ये, पुण्या नगरीमध्ये. सांगितलं रोहन नाईक अर्थात बाबाला. पहिला बॉल वेगाने थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉलने सुरुवात झाली आहे मॅचची. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. भन्नाट वेगाने परफेक्शनलिस्ट म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. वेगवान गोलंदाजी करतो, टप्पा चांगला ठेवतो. यावेळेला हा फ्रॅकर उसळी घेणाऱ्या बॉलला केवळ दिशा दिली आहे. मॅचची दशा बदलण्याचा प्रयत्न संन्मेष वाघमारे त्या ठिकाणी वेगाने येतोय. फेकी करण्यात येते, तद्वर मात्र घेतली जाणारी इथून एक सिंगल. अकाउंट ओपन केलंय रोहन नाईक अर्थात बाबाने एका सिंगलच्या मदतीने. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. सेकंड बॉल वरती इथे धाव आलेली पाहायला मिळाली. हा फ्रॅकर बॉल आता आल्यात, बॅकफुटला डॉमिनेट केलं. ओमकार देसाई स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. मुंबईचा ब्रँड अँबॅसिडर स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल, हा फ्रॅकर, तोही शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. फास्टर वन, क्विकर वन इथे मात्र पाहायला मिळाला होता. बॉडीचे रिफ्लेक्शन जर का आपण पाहिलं ना तर जास्तीचे करू दिले नाहीत. बॅकफुटला ढकललं. उसळी घेणारा बॉल इतका वेगाने आला की रिॲक्शन टाइम्स देखील फार कमी मिळाला होता तो फलंदाजाला. महेश शिंदे वेगाने बीट केलं त्याने. वेगाचा बोलबाला त्याचा मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. प्रचंड वेगाने तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हा ट्रॅकर कमी गतीचा स्लोअर वन इथे हाताळण्याचा प्रयत्न इथे केला, त्यामध्ये तो यशस्वी राहिला. 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे, केवळ 1 धाव या षटकामध्ये आलेली पाहायला मिळाली. पावसाळ्या रबर बॉल क्रिकेटमध्ये 100 धावा या अनेक वेळेला बनताना आपण पाहिल्यात, परंतु या मैदानावरती या षटकामध्ये या गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. धावा दिलेला नाही आहेत, रोखल्या प्रतिस्पर्ध्याला. 4 संघ एका दिवसामध्ये खेळतात. 6 मॅचेस पार पडल्या जातील. पुन्हा एकदा फास्टर वन राहिला. बॅटची लिडिंग एज घेतली, पाठीमागे चाललाय बॉल. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, तद्वर मात्र घेतली जाणारी एक सिंगल. या षटकामध्ये धाबे दणाडून सोडल्यात. एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये महेश शिंदे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 2 धावा धावफलकावरती आहेत. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ जिथे पाहायला मिळतो अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान या टीमला आपण पाहत आहोत. विदाउट लॉस 2 धावा धावफलकावर. हा फ्रॅकर पुन्हा एकदा थर्ड मानला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. नवी मुंबईच्या वाशीचा असणारा संन्मेष वाघमारे याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक सिंगल आली आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत.
एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. महेश शिंदेने या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं तर धावफलकावरती धाबा खर्च केल्या त्या 3 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना अमोलदादा पवार, युवा प्रतिष्ठान बांद्रे मुंबई. अभि कुजूर गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. केसनंदचा असणारा अभि कुजूरला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. पहिलं षटक हे गोलंदाजाच्या नावावरती राहिलं. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या. पावसाळी रबर बॉल क्रिकेट अर्थात मॅचलेस फाउंडेशन ने सुरुवात केली होती पावसाळी रबर बॉल क्रिकेटला. मुंबापुरीमध्ये अनेक वेळेला थ्रो गोलंदाजांनी खेळलं जाणारं क्रिकेट अर्थात पावसाळी रबर बॉल क्रिकेट जे मात्र सातत्याने आपण पाहू लागलो. तिथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा सातत्याने स्पर्धा येत असताना पाहायला मिळाल्या. पुणे नगरी ही मागे राहिलेली नाही. या वर्षीच्या हंगामामध्ये काहीतरी वेगळं करण्यासाठी जाणली जाणारी देहू नगरी आज मात्र ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग साठी ही जाणली जाईल. प्रथम सुरुवात या स्पर्धेची या देहू नगरीमधून झालेली पाहायला मिळाली. पहिले षटक नुकतंच संपलं. 3 धावा धावफलकावरती आहेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हणत असताना महेश शिंदेने चांगली गोलंदाजी केली आहे. वर्चस्व गाजवलं त्याने. फलंदाजांची दयनीय अवस्था केली आहे. धुंडो धुंडो रे साजना सांगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली. पुढचा बॉल. अभिचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. एक स्नॉटर राहिला. कॉरिडॉर तो देखील मेंटेन करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल ठेवावे आणि गोलंदाजीतली मैदानाच्या आतमध्ये ही एक खऱ्या अर्थानं आपण एक चांगली बाब म्हणता येईल की उजव्या यष्टीवरती बॉल ठेवणं, बाहेरच्या दिशेने काढणं. अभिने पहिला बॉल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल सटीक लेंथ अँड लाईन वरती. अभि कुजूर. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. याही वेळेला एक चांगला टेक यस्टनच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. कलात्मकता यस्टनच्या पाठीमागे पाहायला मिळाली. बॉल पकडण्यासाठी जद्दोजहद करावे लागले आणि ती इथे करत असताना यष्टीरक्षकाला आपण पाहत आहोत. बुला के डर कुछ अलग कर असंच करावं लागणार आहे कॅप्टनला मैदानाच्या आतमध्ये रोहन नाईकला. बीता व कल था. आता मात्र हे सारं काय विसरून मोठे स्ट्रोक त्याला खेळावे लागतील कारण सहजासहजी धावा मिळत नाही. या धावांसाठी तुम्हालाही जद्दोजहद करावी लागते. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. चला महिला मंडळ थोडस मैदानाच्या बाहेरून या. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 3 आहेत. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. अगदी निर्धाव चेंडूची ही मालिका आहे ना ती वाढतच चाललेली पाहायला मिळाली. 8 षटकांची लढती आहेत आणि अशा स्वरूपामध्ये सातत्याने आपण पाहिलं तर बॉल निर्धाव स्वरूपाचे जास्तीचे आलेले पाहायला मिळाले. 3 सिंगल आल्यात. एकही चौकार, एकही षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाही. अभिप्रेत राहील कधी येतील फटके पाहणं. यावेळेचा बॉल देखील वेगवान शरीर भेदक मार आहे. क्विक सिंगल इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळाली. वेगाने ही रन्स इथे कंप्लीट केली आहे. दोन्ही बॅटरने आपला एंड बदललाय. खऱ्या अर्थानं ओमकार देसाई अद्याप शांत आहे कारण संयमाने तो बॅटिंग करत असताना मैदानावरती पाहायला मिळालाय. एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या साधूप्रमाणे तो अद्याप शांत आहे. परंतु हा असा खेळाडू आहे ना की अनेक मैदानं त्याने गाजवले आहेत. जिथे उजव्या हाताच्या बॅटरला षटकार ठोकणं उघड आहे ना त्या मैदानावरती त्याने षटकार देखील ठोकलेले आहेत. 3 कार त्याच्या नावावरती आहेत. कमी गतीचा बॉल थेट यष्टांचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय.
खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर संदीपभाऊ ठाकूर साहेब असं व्यक्तिमत्व राहिलं की या स्पर्धेच्या ज्या वेळेला उद्घाटनी अनेक प्रेक्षक वर्गाने कलावंशी बाजीराव मधुकर तरस मूर्ती चषकाला अगदी उचलून घेतलं होतं. प्रत्येक प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी आणि महाराष्ट्रभर चर्चा त्या स्पर्धेची राहिली. वेगवान टाकलेला बॉल महेश शिंदेला आपण पाहतोय. थर्ड ओव्हरमध्ये तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला बॉल उमर खान साठी जो मात्र सरप्राईज पॅकेज राहिला. एक स्नॉटर होता हलक्यात आणि सॉफ्ट हँडेडली खेळलाय. सिंगल आली आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात एकेरी धाव्याने झाली आहे. रोहन नाईक अर्थात बाबा अजूनही मैदानाच्या आतमध्ये तक धरून तो उभा आहे. आघाडीला आलेला फलंदाज तळ ठोकून अजूनही उभा राहिलेला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल उसळी घेणारा बाहेरच्या दिशेने निघतोय. गुड लेन स्पॉट वरून एक रायझिंग डिलिव्हरी. एखादा एरोप्लेन टेक ऑफ घ्यावा ना त्या रीतीने हा चेंडू देखील टेक ऑफ घेतोय. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना निर्धाव चेंडूची पर्सेंटेज वारंवार वाढत चाललेलं पाहायला मिळालं. डॉट बॉल इथे येत असताना पाहायला मिळतात. धुंडो धुंडो रे साधना सांगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी होत असताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हाफ पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला. डॉट बॉल चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. फलंदाजाला चाचपडावाला भाग पाडलाय. कोणते मोठे स्ट्रोक खेळू दिलेले नाही आहेत. अद्याप षटकार चौकार पाहायला मिळालेला नाही. केवळ 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. अभि कुजरने जिथे मात्र आपण पाहिलं होता तर खऱ्या अर्थाने एक विकेट देखील प्राप्त केला होता सर्वाधिक मोठी. हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर कट केलाय. अपिश अँड देन पनिश. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मी त्यात धावा 6. हा येतोय रोहन नाईक अर्थात बाबाच्या बॅटमधून. निर्धाव चेंडू वारंवार येत असताना पाहायला मिळाले. हा चौकार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये प्रशांत गायकवाड अर्थात यशवंत भाऊ पाचंगे या टीमच्या माध्यमातून खेळत असताना त्यांनी या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकलेलं पाहायला मिळालं. डॉट बॉल वारंवार येत होते आणि हा प्रेशर क्रिएट होत होता. यावेळेला बॅकफुटला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. वेगाने हा चेंडू फेकी तर चांगली झाली. कलेक्शन त्याहूनही अधिक चांगलं झालंय. इथून तिथे तिथून इथे फेका फेक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि जणू काय धावांचा सेलच लागला होता. 22च्या सुरुवातीमधून 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती 12 धावा धावफलकावरती आहेत. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. धावांचा तुटोडा पडलाय. दुष्काळ पडलाय असंच वाटू लागलंय. कारण मैदानाच्या आतमध्ये केवळ एक चौकार आला अद्याप. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजांचं वर्चस्व निर्विवाद असं फलंदाजांवरती मैदानावरती राहिलेलं पाहायला मिळालं. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिसक्यूट झालाय. फटका फासला. वॅकंट एरिया. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तद्वर मात्र केवळ एक सिंगल आली आहे. केवळ एकेरी धाव. या मॅच मध्ये जेवढ्या सिंगल पाहायला मिळाल्यात ना मला वाटतं एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेवढे सिंगल नसतील ना तेवढ्या सिंगल या इनिंग मध्ये अद्याप पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड वरती धावा त्या 13. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13ला 1 बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान वानरे मुंबई.
चौथं षटक गोलंदाजी मार्क वरती अभिला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलंय. पहिला बॉल नो लुक स्ट्रोक ऑन साइडला पुल केलाय, चेंडूला गुल केलाय सीमारेषेच्या बाहेर. रोहन नाईक बाबाच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू. पुणे जिल्ह्यातील उद्योग समूहाचं जे आदरानं नाव घेतलं जातं श्री भैरवनाथ उद्योग समूह, किरणजी येवले असतील, गौरवजी डोरे असतील, यांचं विशेष कौतुक आपण करायला हवं. कारण सातत्याने त्यांच्या माध्यमातून संगीतांची मैफिल ही सजवली जाते. षटकार आलाय रोहन नाईकच्या बॅटमधून. उत्कंठा होती आणि ती शिगेला जाऊन पोचली होती. षटकार कधी येतील हे पाहणं. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. यष्टीरक्षक लाऊड अपील करतोय, परंतु निर्णय अधिक आपण पाहिलं तर प्रलंबित होता. पंचांकडे अपील करण्यात आली. ही दात फेटाळून लावली आहे, कारण अपील करत असताना गोलंदाजाची अपील ही फार महत्वाची राहते, ती ग्राह्य धरली जाते. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून अपील होत असताना पाहायला मिळाली होती, ती उचलून धरली नाही पंचांनी. डॉट बॉल आलाय. स्कोर कार्ड वरती धावा 19 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. रोहन नाईक बाबा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा हाफ आर्म पुल केला. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. रन्स मिळतात 4. हा आला चौकार. थँक्यू. नेक्स्ट मॅच सनीदादा हापसे स्पोर्ट्स फाउंडेशन देहू रोड, आदरणीय सनीदादा हापसे साहेब यांच्या मालकीचा आणि त्याच वेळेला संदीप भाऊ घोजगे साहेब यांच्या मालकीचा संघ पुढच्या मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे. विशेष बाब या स्पर्धेची आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं आज कैलासवासी बाजीराव मधुकर तरस स्मृती चषकाचे एक उत्कृष्ट असे आयोजक आदरणीय सनीदादा हापसे साहेब यांचं देखील आगमन आपण पाहत आहोत. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी या विभागामध्ये पार पडत असताना पाहायला मिळाली होती. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते. 23. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. बॅटच्या आतली कडा घेतली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू पर्यंत पोहोचेल तदवर मात्र 2 धावा पळून पूर्ण करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्यात. आपला हजरजबाबीपणा फार महत्वाचा राहतो आणि तो इथे दाखवत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहत आहोत. सीमारेषेवरून एक लांबवरचा पल्ला गाठायचा होता. चेंडू पर्यंत पोहोचला. फेकी झाली आहे. धावा मिळाल्या त्या 2. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आदरणीय संदीप भाऊ ठाकूर साहेब यांचं विशेष करून कौतुक करावं तितकंसं कमी आहे, कारण फार कमी वेळामध्ये अल्पावधीमध्ये ज्यांच्या माध्यमातून बाईक ही उपलब्ध करून देण्यात आली. विशेष आयोजनामध्ये त्यांचा हातभार राहिला. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. बाबाच्या बॅटमधून षटकार. सुरेश चार षटकांचा खेळ संपला. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत प्रथमेश ग्राफिकचे सर्वे सर्वा भावी नगरसेवक अक्षय भाऊ तरस साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. 4 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 31 बांधल्यात पहिल्या षटकामध्ये, 3 दुसऱ्या षटकामध्ये. एकंदरीत संघ जाऊन पोहोचला 5 वरती. तिसऱ्या षटकामध्ये 13 पर्यंत, चौथ्या षटकामध्ये मदल मारली 31 वरती. या पण या पुढच्या 4 षटकामध्ये काय घडतं का. प्रतिष्ठान हा संघ वांद्रे या परिसरातून येतो. मुंबई परिसरातून हा संघ निम मैदानावरती येतो आणि त्या संघाबद्दल सांगायचं झालं तर ज्या वेळेस देहू रोडला स्पर्धा डिक्लेअर होते त्यावेळेस कितीही एंट्री फी असू द्या या संघाचा प्रवेश निश्चित असतो आणि त्याचबरोबर वेळेत सुद्धा हा संघ येतो. दुसऱ्या बाजूने आमचा टिंगरे सरकार ग्रुप पुणे हा संघ मैदानावरती आहेत. भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे यांचं योगदान आपल्या सर्वांना माहिती आहे.
षटकार जोरदार खेळाय उमरनं. धावफलक 6 धावांनी पुढे जाईल. 37 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 वर सुरू असताना सन्मेश वाघमारे. हा चेंडू बॅटची नरेज घेतोय अमित तापकीर. तुम्ही पहा किती चित्त्याच्या चपळाईनं चेंडूवरती झडप घालतोय. चेंडू आपल्यापासून दूर जाऊ देत नाहीये. डॉट बॉल स्कोर कार्ड वरती असेल. या वर्षी खेळाडूंना फक्त पॉइंटवर समाधान मानावं लागलं. पुढच्या वर्षी काय असेल सांगेल चेंडू नंतर. सन्मेश लेफ्टा मोर द विकेटचा मारा. हा चेंडू प्रचंड वेगाने निघून गेला. व्हाईट बॉल. पंच सादिक राजापूरकर सरांचा इशारा आहे. फलंदाज बराचसा आतमध्ये खेळपट्टीच्या खोलीचा वापर करत आतमध्ये गेला होता. आणि याच बरोबर टीम रिव्ह्यू, जो एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला उपलब्ध आहे. व्हाईट बॉल साठी टीम रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहूया तिसरे पंच अमर साठे सर काय निर्णय कळवत आहेत. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. यावर्षी मात्र खेळाडूंना फक्त पॉइंट्सवर समाधान मानावं लागलं. पुढच्या वर्षी ज्यावेळेस या स्पर्धेचं ऑप्शन होईल ना, त्यावेळेस खेळाडूंच्या खात्यावरती रोख रक्कम थेट जमा होईल. अशा प्रकारची माहिती आयोजकांच्या वतीने येते. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी विचारणा केली गेली. हा चेंडू व्हाईट बॉल आहे, त्यामुळे हा रिव्ह्यू अनसक्सेसफुल होतोय. आता परत या इनिंग मध्ये रिव्ह्यू मिळणार नाही. प्रत्येक टीमला एका इनिंग मध्ये एकच रिव्ह्यू आहे. पंच अमर साठे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. सांगायला गेलं तर बऱ्याचशा काही गोष्टी सांगता येतात. 14 नोव्हेंबर 1992 ही ती तारीख होती ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या पंचांचा पहिल्यांदा वापर केला गेला. कोण होते, कसे होते, काय केलं, कुणाला आउट दिलं, सगळं सांगेल. अगोदर तुम्हाला धावफलकाकडे घेऊन जातो. धावफलकावरती धावा आहेत त्या 39 धावा. तुम्ही अमितकडे कमी, माझ्याकडे लक्ष जास्त द्यायचं. अमितचा वाढदिवस काल होऊन गेला. 39 धावा धावफलकावरती. सन्मेश. ओ काय चेंडू टाकला होता आणि काय फटका सजवलाय. गगनचुंबी. वा उमर. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. या 6 धावांनी धावफलक सरळ पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 45 धावा धावफलकावरती आहेत. माझ्याबरोबर स्कोररच्या भूमिकेमध्ये विनोद नायडू या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. परंतु अमित सरांकडे लक्ष जास्त आहे. त्यांना माहित होतं काल 10 जून अमित सरांचा वाढदिवस. काल अमित सर इंदोरला होते आणि बऱ्याचशा गोष्टी अमित सरांकडनं घेणं बाकी आहे. अमित सरांनी सांगितले नियोजन होईल, हरकत नाही. या स्पर्धेचं नियोजन बहारदार आहे. अमित सरांना लेट पण थेट वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा. क्रिकलाईव्ह स्पोर्टचं नाव बॅनरवरती जे आलंय ना या स्पर्धेच्या, त्यामागे अमित सरांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. संगमेश. पुढचा चेंडू उमरसाठी. बॅकफुटला गेले होते. चेंडू त्या ठिकाणी झपकन उंची घेतला. अमित तापकीर सांगतोय मित्र हाच चेंडू टाकायचा आहे. विनाकारण तू मग या अगोदर चेंडू चेक करायला गेला. उमरच्या समोर तुम्हाला बॉलिंग करायची असेल ना, तुम्ही कमर कसून बॉलिंग करावी लागेल, तरच तुम्ही उमरला थांबू शकता. फार वेगानं धावफलक पुढे येतो. षटक क्रमांक 5 वर सुरू आहे. काल आपण पाहिलं शतकापेक्षा 100च्या पुढे गेलेल्या धावा सुद्धा पुरत नव्हत्या. आज अमोलदादा पवार संघ पाहूया कितपत धावफलक आपला घेऊन जातोय या पहिल्या मॅच मध्ये. परत एकदा चांगला चेंडू. 2 खराब चेंडू नंतर चांगलं कमबॅक. सन्मेशला आता लाईन लेंथ आणि स्पॉट सापडलाय. कुठे चेंडू टाकावा, कुठून तो बाहेर काढावा, कुठून आत आणावा, कुठून सरळ नाका खालून मान मागे न्यावा, कुठून तो बाउन्सर टाकावा, हे सर्व टप्प्याचा अंदाज तो घेतोय. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्यावेळेस उमरच्या टप्प्यामध्ये चेंडू येणार त्याचा कार्यक्रम 100% होणार. एका इनिंग नंतर दोन्ही टीम, समोरच्या दोन्ही टीम ज्या आहेत त्यांना आपण टॉस साठी आमंत्रित करणार आहोत. काहीतरी सूचना नक्कीच बाहेर येते. मला वाटतं मॅच बॉल आलाय. पहा खेळाडूंचं लक्ष बारीक आहे. डगआउट मधनं दोन्ही फलंदाजांना आवाज आला मॅच बॉल आलाय, तो पहिला घ्या. कारण त्याच बॉलवरती उमरनं फार लांबवर षटकार खेळला होता. सुंदर मॅच सुरू आहे. सन्मेश वाघमारे आणि उमर हा तुंबळ युद्धाचा क्षण आपण पाहतोय. परत एकदा नाका खालनं हा चेंडू काढून घेतला होता. अमितच्या हातामध्ये चेंडू आला नाही. ग्लोव्ज मधनं तो निसटला. त्यावरती सिंगल मिळेल आणि याच बरोबर षट 22च्या रूपामध्ये त्या ठिकाणी सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले. ते 5व्या धावफलकावरती धावा आहेत त्या 1/46. 5 षटकानंतर 1/46. यानंतर पुढचा जो सामना आहे हनुमान क्रीडा संघ माळीनगर देऊगाव आणि त्यांच्या विरुद्ध संदीप भाऊ परंडवाल गणेश भाऊ विधाटे यांच्या मालकीचा असणारा तो संघ आणि त्यांच्या विरोधात जो संघ समोर असेल सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन, सनीदादा हापसे आणि संजू भाऊ संदीप भाऊ गोजगे
यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. संघ मालकांशिवाय प्रीमियर लीग स्पर्धा उभी राहत नाही. म्हणून काल एक बक्षीस डिक्लेअर झालं, रात्रीतनं त्या बक्षात परत चेंज करण्यात आला. काल त्या ठिकाणी आपले संदीप भाऊ ठाकूर या ठिकाणी आले, स्पर्धेचा त्या ठिकाणी लेखाजोखा पाहिला. चला पटपट खेळा मित्रांनो, आपल्याला 8-8 षटकांचे सामने खेळवायचे. षटक क्रमांक पाहूया 6वं कोण घेऊन येत आहे. आणि काल संदीप भाऊंनीच निर्णय घेतला, तो निर्णय त्यांनी आपल्याला रात्री आपल्याकडे कळवला. त्यांनी काल मॅन ऑफ द सिरीज साठी नवी कोरी बाईक त्यानं उभी केली आणि त्यानंतर त्यांनी रात्री कळवलं संघ मालकांशिवाय प्रीमियर लीग उभी राहत नाही. जो कोणी मॅन ऑफ द सिरीज ठरेल त्याला निम्मी रक्कम, आणि ज्या संघामध्ये तो त्या ठिकाणी मॅन ऑफ सिरीज खेळाडू खेळणार आहे त्या संघ मालकाला निम्मी रक्कम. गाडी अर्धी अर्धी करता येणार नाही, रक्कम नक्की अर्धी अर्धी करता येईल. नाहीतर 15 दिवस त्यांच्याकडे 15 यांच्याकडे असंही करता येईल. गोलंदाजाचं नाव कृपया कळवा. शुभम गीते. पाहूया उमरला थांबवणार का. 5 षटकांचा खेळ संपलाय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा होता. बॅट वरती उमरचा चेंडू आला नाही. धिप्पाड देह यष्टीचा बलदंड शरीर यष्टीचा हा खेळाडू आहे उमर, परंतु चपळता किती आहे पहा. अगदी वेगानं, हरणाच्या वेगानं तो मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. रोहन नाईक मात्र संघ नायक पहिल्या चेंडूपासून मैदानावरती तळ ठोकून आहे. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. शुभम गीते. क्षेत्ररक्षणामध्ये केला गेलेला बदल थोडंसं मला वाटतं कव्हर पॉइंटला हरवले गेले सनमेशला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर येतोय. साजिद राजापूरकर सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 48 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे हा संघ. षटक क्रमांक 6 वर सुरू असताना 8 षटकांचा सामना आहे. 6 गोलंदाज वापरावे लागतील अशा प्रकारचे नियम आहेत या स्पर्धेमध्ये. यावेळेस बरोबर टप्प्यात आला. मिडल ऑफ द बॅट स्वीट स्पॉट हिट केला. फटका खेळलाय रबर वर चेंडूवरती. फटका आलाय जबर. धावा मिळतील 6 धावा. Jazz in the mix. थँक्यू डीजे. रबर बॉलची खबर घेत खेळलेला जबर फटका उमरच्या बॅटमधनं. याच बरोबर अर्धशतक पूर्ण होत आहे. अमोलदादा पवार युवा मंच संघाच्या 54 धावा धाव फलकावरती जमा. बसल्या बसल्या ते वाक्य त्या ठिकाणी सुचलं. रबर बॉलची खबर घेत खेळलेला जबर फटका. 6 धावाने धाव फलक पुढे जाईल. अमर शुभम मैदानाच्या आतमध्ये पाहूया. उमर त्या ठिकाणी नक्कीच रोहनला रोखणार का. उमर नॉन स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी काम करतोय. मैदानाच्या आतमध्ये सादिक राजापूरकर सर, अनिल माळी सर पंच म्हणून काम करत असताना तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अमर साठे सर काम पाहत आहेत. मिस टाइम. हवेमध्ये चेंडू गेलाय. अमित तापकीर चेंडूच्या खाली बराचसा उलटा पळाला. चेंडू बोटाला स्पर्श करून खाली जमिनीवरती आदळतोय. प्रयत्न भरपूर केला. 40+ आयकॉन आहेत अमित तापकीर. प्रयत्न भरपूर केला. प्रयत्नाला 100 पैकी 100 गुण आहेत. या टुर्नामेंटची बांधणीच अशी केली गेलेली आहे. एक ओपन आयकॉन आणि एक 40+ आयकॉन. चालू सामन्यामध्ये आपण पाहतोय जर टिंगरे सरकार ग्रुप संघ जर पाहिला भरतदादा आणि आशिषदादांचा तर त्या संघामध्ये अमित तापकीर 40+ आयकॉन आहेत. महेश शिंदे ओपन आयकॉन आहेत. समोरचा संघ आपण जर पाहिला अमोलदादा पवार युवा मंच या संघामध्ये रोहन नाईक ओपन आयकॉन आहेत 40+ आयकॉन. ओंकार देसाई आहेत ओपन आयकॉन. ओंकार आहेत वा. आणि 40+ ला रोहन नाईक. थोडंसं उलट माझ्याकडनं सांगितलं गेलं. म्हणजे ओंकार अजूनही ओपनच आहेत सगळ्या टुर्नामेंटसाठी. हो हा चेंडू परतीचा चांगला होता. बॅट आणि बॉल संपर्क होऊ शकला नाही. शुभम गीते चांगल्या प्रकारे परीक्षा घेतोय रोहनची. रोहन जर आपण वैयक्तिक पाहिलं तर 21 चेंडू नाबाद 33 धावांवरती रोहन नाईक खेळतात जे संघाचे संघ नायक आहेत. षटक क्रमांक 6 सुरू आहे. लहान मित्र टुर्नामेंट सुरू आहे. आपण चुकीच्या वाटेने आलात. थोडंसं बाहेरून जा मित्रांनो. रोज त्याच वाटेने जायची सवय. त्यामुळे आजही त्यांना वाटलं काही विशेष नाही आपण तिकडूनच जाऊ. काय फटका खेळलाय. पल्लू स्कूप आणि इथे झेल सटकतोय. झेलाची संधी होती. प्रयत्न भरपूर होते परंतु चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. मला वाटतं दिल स्कूप खेळण्याचा हा प्रयत्न होता रोहन नाईक यांचा. 57 धावा धाव फलकावरती आहेत. नक्कीच अमित तापकीर यांनी जे सांगितलं ते क्रिकेट मधलं बेसिक नियम आहे. झेल घेताना तुम्ही नेहमी 2 हातांचा वापर केला पाहिजे. त्यामुळे झेल त्या ठिकाणी घेण्याची शक्यता वाढते, क्षमता वाढते.
झेल होऊ शकतो असं आम्ही त्यांना माहित आहे. भरपूर ठिकाणी क्रिकेट खेळलेले आहेत, अनुभवाचा प्रचंड खजिना आहे. हा चेंडू खोलो टप्प्याचा ऑन साईडला त्या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. श्रीकांत खुने दूरवरनं चेंडूच्या मागे येत आहेत, केवळ सिंगल तिकडे मिळेल. रोहन नाईक यांना मात्र परत मागे जावं लागतंय. दुसऱ्या धोरणीचा प्रयत्न रोहन यांचा होता. 6 षटकांचा सामना संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 1 बाद 58 धावा अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे संघाच्या. स्पर्धेबद्दल त्या ठिकाणी बरंचसं काय सांगण्यासारखं आहे. 2 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. त्याचबरोबर आमचे उमेश भाऊ नायडू असतील, साजिद लाला सर असतील, त्याचबरोबर आमचे त्या ठिकाणी बॉस असतील. ही मंडळी ज्यावेळेस काही नियोजन करतात ना ते नियोजन भव्य दिव्यच असतं. साजिदबाईंनी सकाळी आलेलं विचारलं, सर कसं वाटतंय मैदान पाहून? म्हटलं मैदान पाहून असं वाटतं एखाद्या 5-10 लाखाच्या स्पर्धेचं नियोजन सुरू आहे की काय. सगळं नियोजन आटोका त्या ठिकाणी एकदम ॲक्युरेट अप टू डेट आहे. एकही जागा मैदानावरती मोकळी नाही. जिथे बॅनर नाही तिथे त्या ठिकाणी होर्डिंग, जिथे होर्डिंग नाही तिथे त्या ठिकाणी बाउंड्री लाईन, जिथे बाउंड्री लाईन नाही तिकडे मंडप. जागाच मोकळी नाही मैदानावरती. धावफलकावरती आपण पाहतोय 58 धावा. षटक क्रमांक 7 व पाहूया कोण घेऊन येत आहेत. माझा अंदाज जर चुकीचा नसेल तर श्रीकांत खुने षटक क्रमांक 7 व घेऊन येत आहेत. श्री खुने या नावानं प्रसिद्ध आहेत. श्रीकांत खुने हे त्यांचं खरं तर त्या ठिकाणी मूळ नाव आहे, परंतु अनेक वेळा टोपण नावाने एकमेकाला ओळखलं जातं. क्रिकेटमध्ये तर ते फार महत्वाचं आहे. 6 षटकानंतर 58 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 12 चेंडू उमर यांनी थांबवले श्रीकांत खुने यांना. पंचांना काहीतरी ते सांगू इच्छितात. तिथे मला वाटतं वाईट चेंडू त्या ठिकाणी स्पष्टपणे पाहता यावा म्हणून काहीतरी खून ठेवले. ती खून हल्ल्याची सूचना उमर यांनी पंचांना कळवली आणि अनिल माळी सरांनी सांगितलं ती त्या ठिकाणी व्यवस्थित करून घ्या. श्रीकांत खुने 7व्या षटकातला पहिला चेंडू. पहिला चेंडू उसळी घेणारा उमर यांना तो मात्र बॅट वरती घेतला त्यांनी, परंतु तो गॅप मध्ये पाठवता आला नाही. एका धावेन धावफलक पुढे झाले. 59 धावा धावफलकावर आहेत. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी, भरतदा टिंगरे, त्याचबरोबर आशिषदादा मारणे यांच्या मालकीचा असणारा संघ आणि फार सुंदर काम गेल्या काही वर्षांमध्ये खरं तर या जोडगुळीनं पुणे टेनिस क्रिकेटसाठी केलेलं आहे. या मैदानावर त्यांच्या नावानं संघ उतरतोय. बॅकफुटला गेले, चेंडू अपरकट करत होता. पंचांना प्रचंड मोठी मागणी केली. अमित तापकीर प्रश्न विचारत होते. अनिल माळी सरांनी मात्र सांगितलंय हा चेंडू निर्धाव आहे. सादिक राजापूरकर सर बॅटिंग एंडला अंपायरिंग करताना अतिशय अनुभवी मंडळी. गेल्या 25-30 वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करताना ज्यावेळेस खेळणं थांबलं त्यावेळेस अंपायरिंग क्षेत्रामध्ये सुंदर काम करतायत. परत एकदा बोट फिरवली. प्रचंड मोठा अपील. प्रश्न परत विचारले गेले आणि इथे हे डॉट चेंडू टिंगरे सरकार ग्रुपसाठी फार महत्वाचे आहेत, परंतु तेवढे धोकादायक वांद्रे संघासाठी, अमोलदादा पवार प्रतिष्ठान संघासाठी. रोहन सलामीला गेलेत. धाव अजूनही मैदानावरती खेळतात. वैयक्तिक 34 धावांवरती. नॉन स्ट्राईक एंडला उमर यांना जर आपण पाहिलं ते 17 धावांवर नाबाद खेळतात. अपरकट खेळण्याचा प्रयत्न सन्मेश वाघमारे चेंडूच्या खाली आणि इथे रोहन नाईकच्या खेळीचा होतोय अंत. फलंदाज बाद. अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे, अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी। आपका क्या होगा जनाबे वाली, आपका क्या होगा? अपने आगे ना पीछे ना कोई ऊपर नीचे। न्यू बॅटर शुभम जाधव, मॅन फ्रॉम मानगाव रायगड. मैदानावरती उतरतोय शुभम. ज्या शुभमचा खेळ महाड परिसरामध्ये मानगाव परिसरामध्ये अनेक वेळा पाहायचा योग आला. आज तो अमोलदादा पवार प्रतिष्ठान वांद्रे संघाच्या माध्यमातून मैदानावरती उतरतोय. एक तगडा ऑलराऊंडर म्हणून त्याची प्रसिद्धी आहे. टीम थोडीशी मात्र कमी धावसंख्येकडे वाटचाल करते. या षटकानंतर अजून एक चेंडू बाकी आहे. धावफलकावरती धाव आहेत ते 59. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्रीकांत खुने काय बॉलिंग केले. 4 चेंडू 1 धाव 1 बळी. यापेक्षा अजून रबर बॉलवरती तुम्ही काय चांगली बॉलिंग करणार. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया श्री आपल्या टिंगरे सरकार ग्रुप धानोरी संघासाठी हे 2 चेंडू कशा प्रकारे टाकतोय. समोर शुभम पहिल्या चेंडूचा सामना करेल. पहिला चेंडू उसळी घेणारा. पंचांना विचारणा केली गेली. तसं पाहिलं तर आपण टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये नियमांमध्ये
थोडीशी शिथिलता, विशेषतः हा बाउन्सरचा जो प्रकार आहे यामध्ये पंच हलकीशी शिथिलता ठेवतात, कारण टेनिस बॉल हा त्या ठिकाणी रबर बॉल हा टेनिस बॉल पेक्षा जास्त उसळी घेतो. अतिशय अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. यावेळेस चेंडू हवे, झेलाची संधी, कुलदीप धायवर आणि तिथे चेंडू सोडून दिला. अन्यथा श्री खुनेचं पृथक्करण असतं, 1 षटक 1 धाव 2 बळी, हा जल झेल घेतला गेला असता. कुलदीप धायवर प्रयत्न भरपूर केले, बोटाच्या टोकावर चेंडू आदळला, तो जमिनीवरती जात त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जातोय. षटक संपतायत 7, धावफलकावर धाव आहेत त्या 60. थँक्यू सुरेश दादा भिसे फ्रेंड सर्कलचे सर्वे सर्वा गणेश भाऊ बाबर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सुरेश दादांनी कधी आवाज द्यायचा आणि गणेशदादांनी उभं राहायचं, अशा प्रकारे त्यांचं जे नेहमी ओळख आहे. देवरोड परिसरामध्ये गणेशदादा बाबर यांचं आगमन, हार्दिक स्वागत. 7 षटकांचा खेळ संपलाय, 60 धावा. गोलंदाज षटक क्रमांक 8 घेऊन येतोय. नाव कृपया कळवा. 12वे खेळाडू ललित चौधरी. ललित चौधरी उंचेपुरे तगडे खेळाडू आहेत. हे 6 चेंडू दोन्ही टीम साठी फार महत्वाचे आहेत. 60 धावा. ट्रायकेनला शुभम, नॉन ट्रायकेनला उमर. शुभम आतापर्यंत केवळ 2 चेंडू तो खेळलाय, त्यावर त्याला जीवदान मिळालंय. त्या जीवदानाचा फायदा शुभम घेणार की ललित चौधरी त्याला थांबवून ठेवणार. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ऑल इंडिया लेवलची. हा चेंडू शॉर्ट पिच होता, हा पिचच्याही मागे होता, हुक केलाय, जातोय सरळ सीमा पार. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. सोडलेला झेल परत आठवणीत आला असेल. साजिद भाई तो सामना मी खेळणार आहे, मला कालच आमंत्रण आलंय. शनिवारी त्या ठिकाणी 40+ पुणे विरुद्ध 40+ देहू रोड परिसर असा एक प्रदर्शनीय सामना या मैदानावरती होणार आहे. त्या सामन्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करा. आनंद चव्हाण सर म्हणतात डिसिजन चांगला आहे. आनंद चव्हाण यांच्या विरुद्ध निर्णय लगेच उमेश नायडू यांनी कळवला. देहू रोड परिसराचा जो संघ असणार आहे त्यामध्ये असे खेळाडू असतील जे या स्पर्धेत खेळलेले नाही. पाहूया काय होतंय. पहिला चेंडू षटकार 6 धावा आल्या. या अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती कुलदीप धायबरनं शुभमचा झेल सोडला होता. 66 धावा धावफलकावरती. यावेळेस लगातार दुसरा. वा शुभम, फार दूरवरती गेला षटकार, खणखणीत 6 धावा. थँक्यू. प्रत्येक षटकार चौकारानंतर कुलदीपच्या डोक्यामध्ये विचारांची वादळ त्या ठिकाणी घोंगावत राहतील. तो झेल मी घेतला असता तर. फार काय अवघड तो झेल नव्हता, परंतु कुठला खेळाडू हटकून काही झेल सोडत नाही. मॅचच्या प्रेशरमध्ये या गोष्टी होत असतात, परंतु त्याचा फायदा शुभमनं 2 षटकार खेचत उठवलेला आहे. एक डीप त्या ठिकाणी लॉंग लेगला त्याने षटकार खेळला, एक डीप मिडविकेटला एवढा षटकार खेळलाय. हे असं ग्राउंड अख्खं बॉन्ड लाईनला हरवलं ना, त्याच्याही बाहेर षटकार गेला असता. एवढा लांब षटकार खेळला शुभम, मॅन फ्रॉम मानगाव रायगड. पाहूया त्याला ललित रोखणार का. सलग तिसरा येतोय का. यावेळेस मात्र चेंडू अजूनही हवेमध्ये आहे. महेश शिंदेच्या चेंडूच्या मागे एक टप्पा घेत चेंडू सरळ सीमा पार. 3 चेंडूवरती आल्या 16 धावा. चौकार 4. थँक्यू डीजे. ललितच्या गोलंदाजीवर चढलेला तुफानी हल्ला आपण पाहतोय. फार दूरवरनं संघनायक महेश शिंदे धावत पळत आला. चेंडू तोंडासमोरनं आदळत सरळ डोक्यावरनं बाहेर निघून गेला. 12 धावा आल्या 3 चेंडू मध्ये, 16 धावा. हा चौथा चेंडू. 22 झाल्या 4 चेंडू मध्ये. शुभमची बॅट तळपते. षटकार 6 धावा.
खेळाडूंनी कृपया बाहेर जाऊ नका. प्रेक्षक त्या ठिकाणी म्हणजे फिल्डिंग करणारे खेळाडू मी म्हणतोय त्यांनी कृपया बाहेर जाऊ नका. आपल्याकडे चेंडू उपलब्ध आहेत. परत सामना आपल्याला लवकर खेळवायचा आहे कारण 8 षटकांचे 6 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. 4 चेंडूमध्ये 22 धावांचा तडाखा. जीवदानानंतर शुभम तुटून पडला ललितच्या गोलंदाजीवरती. 22 आणि ह्या 6 28 झाल्या 5 चेंडूमध्ये. थँक्यू डीजे. बाहेरचे आमचे छोटे खेळाडू आहेत ना ज्यांनी विनाकारण खुर्च्यांवर ताबा घेतलाय. तुमच्या जवळपास चेंडू आला तर तो आतमध्ये टाकायचा प्रयत्न करा आणि त्या खुर्च्या खेळाडू कक्षामध्ये ठेवा. त्या खुर्च्या कोणी बाहेर घेऊ नका. खेळाडू कक्षाच्या बाहेर त्या ठिकाणी खुर्च्या नेऊ नका आणि जवळपास चेंडू दिसला तर तो आतमध्ये टाका. स्पर्धा संपली तुम्हाला सगळ्यांना चेंडू दिल्यातील 5 चेंडूवर काढला शुभमने 28 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला 5व्या धाव फलकावरती. एकूण धावा आहेत त्या 88. ओ हा चेंडू चांगला. तोही उसळी घेतोय. चांगला लेग ब्रेक होता ललितचा. उशिरा का होईना परंतु एक चांगला बॉल त्याच्याकडनं आला. या षटकामध्ये आल्या धावा 29. अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे संघाच्या झाल्या 89 धावा 48 चेंडूमध्ये. 90 धावांची गरज आहे टिंगरे सरकार ग्रुप धानोरी संघाला सामना जिंकण्यासाठी. यानंतर मी थोडा वेळ थांबेल. तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट स्पर्धा क्रिक लाईफ स्पोर्ट्स. संदीप भाऊ ठाकूर यांचं बहारदार नियोजन. आणि यानंतर परत एकदा मायक्रोफोनवरती एक सुमधुर आवाज आपल्या कानावरती पडेल. जय सर यानंतर मायक्रोफोनचा ताबा घेत आहेत. रबर बॉल हे कधी काय होऊ शकतो तरी प्रयत्न करू. कमीत कमी रोखवायचा आम्ही प्रयत्न करूया. विश ऑल द बेस्ट. आनंद चौहान या आपण एका बाजूला दुसरा संघ आशिषजी आमच्या सोबत आहेत. टॉस तुम्ही जिंकला असतात डिसिजन काय घेतला असतात? आमचं पण हेच विचार होता की टॉस जिंकून आम्ही पहिले फिल्डिंग करू. आता बॅटिंग करायची आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? प्रथमतः रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये ऑल इंडियन रबर बॉल प्रीमियर लीग खेळवली जाते तर या स्पर्धेबद्दल एकंदरीत काय म्हणाल? ना देवडमध्ये तर हे पहिल्यांदाच एक ऑल इंडिया रबर बॉल टूर्नामेंट होते एंड उमेश नायडू, साइज भाई, बॉस, संभाजी भाई और अमोल भाई इन लोग का हमेशा सपोर्ट रहता है टीम उमेश का. और खेलने के लिए अच्छा लगता है ऐसे टूर्नामेंट में. अलग अलग नए नए कंसेप्ट देखने को मिलती है हर साल. आपके टूर्नामेंट आपकी टीम में ऐसे कौन से आइकॉन खिलाड़ी खेल रहे हैं जिनके ऊपर ज्यादा से ज्यादा नजरें आपकी रहेगी? नहीं फिलहाल तो मैं खुद अभी लेट आया हूँ तो आइकॉन को उमेश नायडू को ही सब पता है. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस इथे जिंकल्यानंतर प्रथम निर्णय घेण्यात आलाय तो क्षेत्ररक्षणाचा. या आपण उत्तरार्धाकडे बघतो 90चा पाठलाग इथे चालू होत असताना पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. महेश शिंदे आणि त्याच्या साथीला मैदानावरती आघाडीला बॅटर येत असताना पाहायला मिळतोय. अमितला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. आघाडीला येत असताना एका बाजूला अमित तापकीर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये महेश शिंदे. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. 90 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्याने केलं तर आपणही करू शकतो या ईर्षेने आणि या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागतं आणि त्याच ईर्षेने उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल झालेले पाहायला मिळतील. कारण एक मोठा लक्षाचा पाठलाग इथे निश्चितच करायचा आहे. 90 धावा 8 षटकांची लढत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडून चांगलं प्रदर्शन अपेक्षितच राहणार आहे. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. पहिल्या षटकांमध्ये धावा गोळा करावा लागतील. आघाडीचे बॅटर महेश शिंदे आणि अमित तापकीरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शुभम जाधवच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आला. मानगाव एक्सप्रेस
काय बॅटिंग केली होती त्याने शेवटच्या षटकामध्ये. 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. एकंदरीत 29 धावा शेवटच्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. आणि शुभम जाधवने केलेला तो विस्फोटक खेळ हा पाहण्याजोगे राहिला. 30 धावा त्याने छोटे खाणी परंतु आक्रमक खेळी केली आणि या जोरावरती संघाने एक मोठी मदल मारलेली पाहायला मिळाली आहे. तो शुभम जाधव गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. विशेष आकर्षणाची बाब ही आहे ना की नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा महेश शिंदे आणि शुभम जाधव अनेक वेळेला रबर बॉलच्या स्पर्धांमध्ये एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. कारण त्याच वेळेला आपण पाहिलं की संदीपजी कदम यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही खेळाडूंना एकत्रितपणे अनेक वेळेला खेळताना पाहायला मिळालंय. तो शुभम जाधव गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. अमित तापकीर स्ट्राईक एंडवरती आहे. अमितकडूनही खूप साऱ्या अपेक्षा असतील. चांगले क्रिकेट त्याच्याही माध्यमातून खेळलं जात आहे का हे पाहणं तितकंसं गरजेचं राहणार आहे. कारण अमित तापकीर केसननला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवरती तो पाहायला मिळतो आहे. परंतु मानगाव एक्सप्रेस हा खेळाडू जर का त्याला चांगली पकड त्याने आपल्या दिशेवरती मजबूत केली ना तर प्रतिस्पर्ध्याची भंभेरी उडवण्यामध्ये त्याचा हातखंडा राहिला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं, वेगाने गोलंदाजी करणं, प्रतिस्पर्ध्याचे कमकुवत आणि ताकदवान दुवे ओळखणं ही बाब त्याची नेहमीच चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. तोच गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. मानगाव प्रीमियर लीग मध्ये त्याच्या नावावरती बाईक देखील आहे. तोच मानगावचा सुपरस्टार गोलंदाजी मार्कवरती. सामन्याला सुरुवात. उत्तरार्ध पहिला बॉल. पहिला चेंडू वेगवान क्विकर वन फास्टर वन इथे पाहायला मिळाला. खांद्याचा वापर चांगला केला. औषधी घेणारा हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. ओमकार देसाईच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. वेग प्रचंड वेग त्याच्याकडे आहे आणि तो इथे कामी येत असताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू उसळी घेणारा गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. 5 स्पर्धा ही नियमावली काटेकोरपणे पालन केली जाते. जसा हा सामना संपेला दुसरा संघ मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हायला हवा. कोणत्याही स्वरूपाचा सराव तुम्ही मैदानावरती करू शकत नाही. पुन्हा एकदा हा ट्रॅकर याही वेळेला उसळी घेणारा बॉल थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक जिथे तैनात आहे. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. रोहित पवारला आपण पाहिलं त्या ठिकाणी. संघाची धावसंख्या 2 बाउन्सर अलाउड आहेत आणि त्या कारणासह हाही देखील एक उसळी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला होता. रबर बॉल क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर नियमावलीमध्ये काही अंशी जो बदलाव पाहायला मिळतो. नियम बदलतात. गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला जी खेळपट्टीवरती सातत्याने पाणी जे काही साचलेलं पाहायला मिळतं किंवा कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती देखील पाणी पाहायला मिळतं. यावेळेला देखील डाव्या यष्टीवरती वेगाने चेंडू पाहायला मिळतो. दिशाहीन आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल. एकंदरीत 3 अवांतर चेंडू आलेले पाहायला मिळाले या षटकामध्ये. शुभम यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंगॉनला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नितीन जंगम यांना पहा 40+ खेळाडू आहे. फिटनेस अफाट आहे त्याच्याकडे आणि मिड ऑन होऊन तो थेट लॉंगॉन पर्यंत धावत जात असताना इथे पाहायला मिळाला. नितीन जंगम जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. ओमकार देसाई आणि नितीन जंगम यांच्या मैत्रीच्या शब्द अनेक वेळेला मुंबापुरीमध्ये घेतल्या जातात. अगदी चांगली मैत्री त्या दोघांमध्ये. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा स्क्वेअर कट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल येते. एका धावेने संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. कारण पहिल्या षटक ज्या वेगाने गोलंदाजी शुभम जाधव करतो आहे त्याच्या विरोधात फटकेबाजी करणं ही बाब सोपी नाही आहे आणि ही बाब हेरली. आवर्जून आपण पाहिला तर सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. स्कोर कार्ड मध्ये 6 आहेत. महेश शिंदे ऑन स्ट्राईक. मोठ्या फटक्यांचा तो देखील शोधात राहील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागे चालला बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. रन्स मिळतील. 2 धावा इथे पळून पूर्ण करण्यात आला. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. तिसऱ्यासाठी अमित तापकीर इथे पलटलेला पाहायला मिळतोय आणि त्याने 3 धावा इथे एकंदरीत पळून पूर्ण केलेल्या पाहायला मिळाल्यात.
तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या टिंगरे सरकार ग्रुप स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या एकंदरीत 9 रन्स ऑन दी बोर्ड. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला प्राधान्य देत आहे. पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. कारण ज्या वेगाने गोलंदाजी झाली आहे, ज्या टप्प्यावरती गोलंदाजी शुभम जाधव करतोय त्याला सुवर्ण मध्ये योग्यरित्या इथे सापडला आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिशाहीन चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. अवांतर धाव. व्हाईट बॉल येत असताना इथे पाहायला मिळाला अतिरिक्त धाव, जिथे मात्र वेगाने गोलंदाजी करत असताना शुभम आपल्या दिशेवरचं जे नियंत्रण आहे ना ते कुठे ना कुठेतरी हिरावलंय, त्याने गमावलंय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला केवळ दिशा दिली आहे. डीप मध्ये तडमांडला सुधीर साबळेला आपण पाहतोय. चेंडूवरती येईल तदवर एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. मोठे फटके जरूर आलेले नाही आहेत, परंतु स्कोर कार्डला हलतं ठेवलंय. सिंगल घेणं, प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करणं, कारण ज्या ज्या वेळेला सिंगल डबल आपण घेतो ना त्या त्या वेळेला प्रतिस्पर्ध्यावरती आपण दबाव क्रिएट करत असतो. स्कोरबोर्ड हलतं राहतं आणि प्रतिस्पर्ध्याच्या मनामध्ये आपण काहूर माजवतो. ह्या जास्तीचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. शुभमच्या अगेन्स्ट एकही चौकार षटकार पाहायला मिळालेला नाही, परंतु रणनीतीबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर लीडिंग एज घेतली आहे. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक स्वतः ओंकार चेंडूवरती येतोय. सिंगल याही चेंडूवरती आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या अंती 90चा पाठलाग करत असताना टिंगरे सरकार ग्रुप. थँक्यू. करंट रन रेट 11.12 आहे. आस्किंग रन रेट जिथे पाहिलं तर 11.14च्या आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग इथे करावा लागणार आहे. 42 बॉल आणि 78ची आवश्यकता आहे. टाइम लिमिट्स आहेत. पहा, विदिन 40 मिनिट्स मध्ये तुम्हाला 7 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटक हाताळण्यामध्ये फेरबदल करण्यात आलाय. फैजल येतोय गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आणखीन एक बांद्र्याचा खेळाडू फैजलला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. यावेळेचा बॉल उसळी घेणारा फैजल आपल्या उंचीचा वापर इथे करत असताना तो पाहायला मिळतो आहे. डीआरएसचा वापर इथे करण्यात आता हाईट फॅक्टर पाहिला जाईल. डीआरएसचा वापर करण्यात आलाय. पंचांनी रेफर केलं. व्हाईट बॉल साठी डीआरएसची मागणी करण्यात आली. या पण तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय हा निर्णय हाईट फॅक्टर साठी. हाईट फॅक्टर किती आहे हे पाहिलं जाईल. अमरजीत साठे यांना आपण पाहत आहोत. नुकतंच इंडिया कप त्यांनी कव्हर केलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत स्पर्धांमध्ये ज्यांना आपण पाहतो. सादिकजी राजापूरकर सर यांना देखील पाहतो आपण. सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये या पंचांची जोडगोळी सातत्याने पाहायला मिळत असते. सुप्रीमो खेळलेले एकमात्र पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सादिक राजापूरकर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये, बॅटिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. फेअर डिलिव्हरी अर्थात डीआरएस अनसक्सेसफुल राहिलाय. मोठे स्ट्रोक खेळावे लागणार, त्यासाठी प्रयत्नशील फलंदाज आहेत. 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न निश्चित होतात. अनिल माळीसर यांना देखील आपण पाहत आहोत.
ते देखील सुप्रीमो खेळलेले आहेत. एक लेजेंडरी क्रिकेटर, त्यांनाही आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला देखील इथे मात्र घडतंय तरी काय, अतिरिक्त उसळी इथे घेतलेली पाहायला मिळाली. बाईकच्या स्वरूपामधून ही धाव येत असताना पाहायला मिळते आहे. सिंगल डबल वारंवार आल्यास स्कोरबोर्ड हलता आहे, धावा येतात ही बाब जमेची आहे. धावा कशा येतात त्याला महत्व नाही, धावा येणं महत्वाचं आहे. संकट आणि अडचणी निश्चितच या संघावरती आहेत, परंतु त्यांना पादाक्रांत करत असताना यशाचं उंच शिखर गाठण्याचा प्रयत्न इथे निश्चित करण्यात येईल यात मात्र शंका नाही. अमित तापकीर मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. फैजलचा हा बॉल कमी गतीने यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. फैजलकडे उंची चांगली आहे, त्याच्याकडे टप्पा चांगला आहे, दिशा चांगली आहे आणि दिशेवरचं नियंत्रण प्रामुख्याने चांगलं पाहायला मिळतं. हा सोन्याचा असून चालत नाही, सुवर्ण मध्य सापडणं ही बाब गरजेची राहते. हा बॉल देखील वेगाने थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. व्हाईट बॉल साठी पंचांनी हा DRS इथे घेतलाय. बॉलरने बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर अगदी तो मधोमध आला होता, पंचांना साईड झाला नाही हा बॉल आणि या कारणास्तव एक्झॅक्टली बॉल कुठून ट्रॅव्हल झालाय याची शहानिशा त्यांना आवर्जून करायची गरजेची वाटली. कारण कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये याकरिता हा निर्णय इथे घेण्यात आला. एक साशंकता निर्माण झाली आहे पंचांच्या मनामध्ये. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव येते. संघाची धाव संख्या 14, 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. फैजल गोलंदाजी करतो आहे. अद्याप मोठा स्ट्रोक आलेला नाही आहे. फैजलने ही बाब आवर्जून चांगल्या दर्जाची केली आहे. चेंडूची लेंथ बदलली आहे, लाईन बदलली आणि वारंवार चेंडूला आपण त्याला पाहिलं ना, तो टप्पा बदलण्याचा प्रयत्न इथे करत असताना पाहायला मिळालाय. यावेळेला खाली राहिला बॉल, सरप्राईज पॅकेज होतं बॅटरसाठी. वेगाने टाकला चेंडू जरूर, परंतु तो खाली राहिला. सिंगल इथे निश्चित मिळते. दुहेरीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. बॅकअप चांगला आहे आणि याचाच कारणास्तव धावा इथे थांबल्यात. लेग बाईच्या स्वरूपामधून पुनश्च एकेरी धाव. 15 धावा येत असताना धावफलकावरती पाहायला मिळत आहे. एका धावेने संघ पुढे कसा सरकेल, 90चा पाठलाग करायचा आहे, मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. जरी मोठे फटके आले नाहीत तरी सिंगल डबलने संघाला विजयाच्या समीप घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. प्रसंगावधान दाखवलं या दोन्ही खेळाडूंनी. हाफ ट्रॅकर बॉल होता. यदा कदाचित मैदानाच्या आतमधून असं प्रथम दर्शनी असं वाटलं होतं की बॉल बॅटच्या अगदी जवळून गेलाय, परंतु पंताने सांगितलं हायफाय दाखवला, इथे बाईच्या स्वरूपामधून रन्स मिळेल. फैजलचा हा वेग कुठे ना कुठेतरी जिथे यशांच्या पाठीमागे आपण रोन नाही करतात, बाबाला आपली जागा बदलण्यास भाग त्याने पाडलेला पाहायला मिळालंय. स्कोर कार्ड वरती धावा स्थिरवलेल्या आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. एक दैदिप्यमान असं आयोजन आपण पाहतो प्रशस्त क्रीडा नगरीवरती. अगदी त्याच वेळेला लस ग्रीन आउटफील्ड मध्ये आणि अगदी त्याच वेळेला आपण एकंदरीत पाहिलं ना तर सर्वच बाबी हेवा वाटणाऱ्या असं आयोजन या स्पर्धेचं राहिलंय. बाउंड्री रोप्स असतील, प्ले डगआउट्स असतील, स्टँड्स असतील, रबर बॉल क्रिकेटचा हा सोहळा आपण अनुभवतो आहोत. शुभम जाधवला इथे इन्व्हाइट करण्यात आले. यशांच्या पाठीमागे त्याला आपण येत असताना पाहतो आहोत. फैजलकडे वेग आहे, त्याचा टप्पा चांगला आहे आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना त्याने इथे धावा रोखण्याचा प्रयत्न निश्चितच केलाय. अमित तापकीर ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साइडला जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट डीप मध्ये खेळलाय, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. ओंकार देसाई चेंडूवरती येतोय. तदवर मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एका धावेने संघ पुढे जातोय. 2 षटकांचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना टिंगरे सरकार ग्रुप 90चा पाठलाग करत असताना धावफलकावरती आहेत त्या 17 धावा. आपण म्हणतो ना कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवत असतो. अनेक संकट तुमच्या संघावरती आले आहेत, किंवा आपण सातत्याने सिंगल डबल घेत आहोत,
पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्ध अगदी चांगला राहिलाय. पूर्वार्धामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये केवळ आपण 5 धावा पाहिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 2 आल्या होत्या. उत्तरार्धामध्ये 17 धावा दाफुलकाबर्दी आहेत. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. संयमाने बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये. धीरोधार्तता चांगली आहे. क्रिकेटमध्ये केवळ षटकार आणि चौकाराने क्रिकेट बनत नसतं. धीरोधार्तता तुमच्याकडे असणं आवश्यक राहतं आणि त्या संयमाने हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. सुधीर साबळेला इन्व्हाइट करण्यात आले गोलंदाजी मार्क वर्दी ज्याला तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. एक्सपिरियन्स त्याच्याकडेही आहे. अनुभव हा दांडगा गुरु आपण मानतो. आतुर जुन्नरचा असणारा खेळाडू गोलंदाजी मार्क वर्दी दाखल होत असताना सुधीर साबळेला आपण पाहत आहोत. अनुभव हा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राध्यापकाचं काम करतो. या खेळाडूकडे चांगल्या दर्जाचा अनुभव आहे. तो सुधीर साबळे गोलंदाजी मार्क वर्दी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. या दोन्ही खेळाडूंनी अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळलेलं आहे. एका बाजूला आपण अमित तापकीरला पाहतो जो स्ट्राईक एंडवरती आहे. सुधीर साबळेला गोलंदाजी मार्क वर्दी आपण पाहतोय. चांगली मॅच आणि एक चांगलं द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल याती मात्र शंका नाही. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज क्रमांक पहिला अमित तापकीर बाद. थँक्यू. नवीन बॅटर श्रीकांत खुणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. वारजे खडक वासला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आहे. या भूमिकेला त्याला न्याय द्यावा लागेल. संयमाने दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते परंतु स्क्वेअर कट लगावण्याच्या प्रयत्नामध्ये अमित तापकीर बाद झाला आणि श्रीकांत खुणे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. त्याची बॅटिंग कशा दर्जाची राहते किमोना श्रीकांतला प्रमोट करण्यात आला बॅटिंग ऑर्डर मध्ये. त्याला बॅटिंग चांगल्या टप्प्यावरती जिथे करावी लागणाऱ्या चांगल्या फटक्यांनी सिलेक्शन त्याला करावं लागेल. कारण सुधीरने जी गोलंदाजी केली आहे ना त्याने पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली. विकेट टेकर गोलंदाज आल्या आल्या पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करत असताना आपल्याला ज्या भूमिका दिली आहे त्याला त्याने न्याय दिला. यावेळेचा बॉल हलक्या हाताने कट केला. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. चांगली फेकी इथे फैजलच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते आहे. धाव फलकावरती सध्या त्याकडे एकेरीच्या मदतीने 18 धावा धाव फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. महेश शिंदे अजूनही संघाचा कर्णधार अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. महेश शिंदेने गोलंदाजी चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये त्याने 3 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये ज्या वेळेला महेश शिंदेला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलं त्यावेळेला त्याने 8 धावा खर्च केल्या. एकंदरीत 11 धावा देत ज्याने एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली होती. पूर्वार्ध चांगला राहिला. त्याच्यासाठी उत्तरार्धामध्ये कशा रीतीची कामगिरी करतोय तो पाहणं गरजेचं. महेश शिंदे स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल सुधीरचा हा चेंडू ऑन साइडला. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नेक्स्ट मॅच. पुढचे दोन्ही संघ आम्ही आपलं लक्ष वेधतोय की आपण तयार राहा. पुढचा सामना जसा हा सामना संपेल ना पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हवात आणि जी निर्णय घेतला ना त्याची अंमलबजावणी करा. स्कोर कार्ड वरती 24 धावा. महेश शिंदेच्या बॅटमधून षटकार आला सुधीरच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल उजव्या यशीच्या बाहेर. इथे डेड बॉल येत असताना पाहायला मिळालाय. खेळपट्टी अर्धी मातीची आणि अर्धी कॉन्क्रीटची आहे आणि सिमेंटवरती बॉल तुम्ही जर का हाताळू शकला नाही तर तो
पहिले 3 चेंडू हे डेड दिले जातील आणि तदनंतरचा पुढचा बॉल हा नो घोषित करण्यात येईल. याकडे लक्ष वेधूयात. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजाला या चिखलामधून वाटा काढत बॉल टाकाव्या लागतात. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू आला, कधी निघून गेला. फलंदाज केवळ अवाकून पाहत राहिला. डोळ्याची पापणी लवते ना लवते, तद्वर मात्र चेंडूने वेग घेतला. यष्टीरक्षकाचा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू सुधीर साबळेच्या माध्यमातून. पुढचाच बॉल बाची थिके जाऊ साडे. थर्ड मांडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथून मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 25 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते आहे. येणारे चेंडू एकंदरीत पाहिलं तर 31 बॉलचा खेळ शेष आहे. 65 ची आवश्यकता आहे. चांगल्या दर्जाचा खेळ चालू आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. गेम ऑन मॅच ऑन. सामना अजूनही संपलेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे ही मनामध्ये स्वतःशी धारणा आपली असायला हवी. श्रीकांत कुणेसाठी हा बॉल वेगवान इथे पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अधिक वेगाने थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल आला. सुधीर साबळेचं हे षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावा त्या 25. 30 बॉल 65 ची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊयात. डीजे कडे जाऊ, एक मधुर संगीत ऐकू. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 बांधल्या. संघ सुस्थितीमध्ये. 30 बॉल 65 ची आवश्यकता आहे. एका षटकामध्ये जर का 29 धावा बनतात ना, तर 30 बॉल आणि 65 धावा ही काही जास्ती मोठी धावसंख्या म्हणता येणार नाही. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. थोडी घाई करा आणि मी लक्ष वेधन की आपण जास्तीचा वेळ खर्च करता आहात. टाइम लिमिट्स आहे आपल्याला. विदिन 40 मिनिट्स मध्ये 7 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. शुभम जाधवला आपण पाहतोय. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. नितीन जंगम यशांच्या पाठीमागे त्यांना आपण पाहत आहोत. यष्टीरक्षक हा या मैदानावरती एखाद्या सुळावरची पोळीच आहे जणू, कारण इथे जास्तीचे यष्टीरक्षक बदलले जात आहेत. अगदी आपण पाहिला ना तर टेनिसचा हा बॉल पडल्यानंतर अधिक वेगाने येत असताना पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव यष्टीरक्षकांमध्ये होणारे हे बदल वारंवार इथे पाहायला मिळाले. 25 बांधल्यात. 65 ची गरज आहे. 30 बॉलचा खेळ शेष. गोलंदाजी मार्कवरती शुभम. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला. हाफ आर्म पुल केलाय आणि चेंडूला गुल केलाय. पुल सक्सेसफुल. रन्स मिळतील 4. आला चौकार. होय, वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. हा फलंदाज एकटाच लढतोय, कारण बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला महेश शिंदे. 29 बनल्या. 14 वरती तो नॉट आउट आहे. एक पात्री अभिनय अद्याप त्याने केलंय. प्रतिस्पर्ध्याच्या मनामध्ये काहूर माजवणारी बॅटिंग त्याने अद्याप केलेली आहे. 29 बॉल आणि जिथे विजयासाठी अजूनही 61 ची गरज. वेगाने टाकला गेलेला हा बॉल जिथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड साठी पलटल्यात. मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलूट आणि इथे धावांचा बोनस मिळेल. एकंदरीत पाहिलं तर 6 धावांचा बोनस इथे प्राप्त होतोय. थँक्यू. 6 धावांचा बोनस अर्थात 6 धावांचा आहेरच केला जणू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. 6 धावा आल्यात महेश शिंदेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 धावा धावफलकावर. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 ऑन दी बोर्ड. 35 बनल्यात.
पंचावन्नची गरज. हाफ ट्रॅकर यावेळेला वेगाने पाठीमागे ठेवला होता बॉल. प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना शुभमला आपण पाहतोय. वेग चांगला आहे त्याच्याकडे, त्याचे शोल्डर्स त्याचे आर्म्स चांगले स्ट्रॉंग आहेत आणि म्हणून की काय वेगाने गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहत आहोत. प्रसिद्ध प्रतिष्ठित प्रतियश असा गोलंदाज गोलंदाजी करतो आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर वेगाने बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. DRS ची मागणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने इथे DRS चा कॉल केलाय. वेस्ट साईड पाहिले जाईल. होणारा होताला जाणारा जातलं मागं तू फिरू नको. उगाच सोडून करायची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. व्हाईट बॉल, हा व्हाईट बॉल आहे. जिगर सोडता कामा नाही आणि जिगर सोडलेला नाहीये महेश शिंदेने. मैदानाच्या आतमध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. स्कोर कार्ड वरती धावा सध्याच्या घडीला 36. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. आतमध्ये आला चेंडू, पडल्यानंतर भस करून आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. कधी बाहेर निघणारे कधी आतमध्ये येणारे गोलंदाजीमधील आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं प्रत्येक बाब ही त्याच्या माध्यमातून हेवा वाटणारी राहिली आहे. लेग बाईच्या सुरुमामधून धाव येते. स्कोर कार्ड वरती 37 बनल्यात. येणारे चेंडू तुमच्याकडे अजूनही आपण पाहिलं तर 26 बॉलचा शेष आहे. 26 मध्ये 53 ची आवश्यकता राहिली. 90 चा पाठलाग चालू आहे मैदानावरती. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. उसळी घेणारा चेंडू इथे एक क्विकर बंद राहिला. पडल्यानंतर उसळी घेतोय. शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न श्रीकांत खुणे मैदानाच्या आतमध्ये त्याची जिथे मैदानावरती जी काही पराकाष्ठा तो करत असताना मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये राहिलेला पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. ते एकंदरीत एकेरीच्या मदतीने 38 बनल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत तरलोचन सिंग अर्थात राजू रत्तू साहेब यांचं देखील आगमन होत आहे. बॉस यांचं हार्दिक असं स्वागत मैदानाच्या आतमध्ये. थर्ड मॅनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हाईट बॉल, रणमिता 4. हा आला चौकार. चौकार आलाय. व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती येणारा चौकार. या षटकामध्ये हे षटक संपण्याचं नावच घेत नाहीये जणू. अतिरिक्त धावा जास्तीच्या आल्यात. संघाची धावसंख्या 43 आहे. या षटकाचा विचार केला तर हे षटक महागडं राहिलं. उजव्या यष्टीच्या बाहेर खाली राहिलेला बॉल यष्टिरक्षकाच्या हाती धावून विसावतोय. जिथे बाईटच्या स्वरूपामधून एकेरी धाव येईल. या षटकाचा एकंदरीत विचार केला तरी या षटकामध्ये धावा आल्या त्या 19. स्कोर कार्डवरती धावा त्या 44. येणारे 24 बॉल 46 ची आवश्यकता. 24 चेंडू आणि 46 धावा. 24 बॉल मध्ये 46 धावा कशा रीतीने बनवल्या जातात, काय घडतं काय बिघडतं, या आपण दीपकजी म्हणले असं त्यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डीजे. सुंदर सुरू असलेला सामना, जय सरांनी तयार केलेलं वातावरण. ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 या स्पर्धेचा आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामधला सामना क्रमांक पहिला. एका बाजूने अमोलदादा पवार प्रतिष्ठान वांद्रे आणि त्यांच्या विरुद्ध टिंगरे सरकार ग्रुप धानोरी. 89 धावा पहिल्या इनिंगमध्ये झाल्या. 90 धावांचं आव्हान आहे. थोडीशी सुरुवात टिंगरे सरकार ग्रुप धानोरी संघाची डळमळीत झाली, परंतु महेश शिंदे आणि त्याचबरोबर श्री खुणे यांनी धावांना आता वेग द्यायला सुरुवात केलेली आहे. 4 षटकांचा सगळा खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 24 चेंडू मध्ये 44 झालेले आहेत. 24 चेंडू मध्ये 46 धाव्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती पाहूया. परत एकदा फैजल वैयक्तिक दुसरं संघाचं षटक क्रमांक 5 तो घेऊन येतोय का. उंचा परत तगडा आहे. म्हणजे तुम्ही फैजलला अनिल माळी सरांच्या जवळ उभा राहिलेलं पाहिलं ना. अनिल माळी सरांपेक्षा तो 1-1.5 फूट उंच आहे. यावरनं तुम्हाला त्याच्या उंचीचा अंदाज यावा.
आणि पहिल्या षटकामध्ये त्यानं अप्रतिम कामगिरी केली. पाहूया वैयक्तिक तो दुसरं षटक घेऊन येतोय. मुंबई विरुद्ध पुणे अशी ही सरळ लढत तुम्हाला या ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. मुख्य पंच अनिल माळी, स्क्वेअर लेगला सादिक राजापूरकर सर, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अमर साठे सर. यानंतर पुढच्या 2 टीम डायरेक्ट सामना सुरू होईल. सराव करताना कुठलाही खेळ आढळला तर डायरेक्ट पेनल्टी आयोजकांच्या वतीने दिली जाईल, याची काळजी घ्या. 24 चेंडू 46 धावांची गरज. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय आणि तिथं मात्र तो सर्वाईव्ह करू शकत नाही. क्षेत्ररक्षक चेंडू सरळ सीमा पार. सुंदर चौकार महेश शिंदेच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. या 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. डावा पाय पुढे टाकला, चेंडूला बरोबर बॅटच्या मधोमध घेतला. वाईड इशमिड ऑफ ला त्या ठिकाणी चकवत चेंडू सरळ लॉंग ऑफच्या दिशेने निघून गेला 4 धावांसाठी. महेश शिंदे जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत टिंगरे सरकार ग्रुप धानोरी संघाला काळजी करण्याचं कारण नाही. बॅकफुटला गेला चेंडू, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. डीप स्वीपर कव्हरला ओंकार देसाई चेंडूला गॅदर करतोय, परत मागे दिलाय. गोलंदाज फैजलच्या हातामध्ये तोपर्यंत केवळ सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे गेलेला असेल. तब्बल 49 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 22 चेंडू 41 धावांची गरज. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. काल आपण पाहिलं 50,000 व्ह्यूअर्सचा आकडा कालच्या दिवसभरामध्ये ओलांडून गेला. पुढचे 4 दिवस या स्पर्धेत अजून बाकी आहेत. पाहूया काय काय होत आहे. शॉर्ट पिच चेंडू होता श्रीखुनेसाठी. ऑफटमच्या बराचसा आतमध्ये घुसला. पंचांकडे नाराज नजरेने पाहतोय फैजल सर. हा चेंडू वाईड नक्की आहे का? पंच अनिल माळी सर आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. हा चेंडू अवांतर असेल. याचबरोबर अर्धशतक पूर्ण होत आहे. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी 50 धावा पूर्ण. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया पंचांचं म्हणणं काय. चेंडू बॅट पॅड आहे की फक्त पायावरती आदळलाय. लेग बायचा इशाऱ्याचा अर्थ चेंडू पायावरती आदळतोय आणि त्यानंतर घेतलेली सिंगल 51 धावा धावफलकावरती. अजूनही 39 धावांची गरज आहे. 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तसं पाहिलं तर टिंगरे सरकार संघासाठी हा सामना महेश शिंदेने बराचसा जवळ आणून ठेवला. ही भागीदारी चांगली तयार झाली महेश आणि श्रीखुणे या दोघांदरम्यान. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे गोलंदाजाला सुद्धा वारंवार विचार करावा लागतोय. हा भन्नाट वेगाने टाकला चेंडू. फैसलनं खांद्याचा वापर केला आणि चेंडू कालपासून मी बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपवरती पाहतोय. त्या फेकी बॉलिंगवरनं बरेचसे व्हिडिओ कट करून त्या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. आणि अशातच काल त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांचा एक व्हिडिओ मी पाहिला. सांगेल त्या व्हिडिओमध्ये काय त्यांनी सांगितलंय. ऑफटमच्या बराचसा बाजारात चेंडू चेस करण्याचा प्रयत्न विकेट किपर कडनं सटकला होता, परंतु महेश शिंदेचं लक्ष नव्हतं. श्रीखुणेला मागे पाठवले. हा अवांतर चेंडू असणार आहे. अनिल चौधरी यांचा एक व्हिडिओ काल तो सुद्धा बराचसा सोशल मीडियावरती व्हायरल झाला. कारण त्या फेकी गोलंदाजीबद्दल अतिशय वादग्रस्त ते निर्णय आहेत. देताना पंचांना फार त्या ठिकाणी विचार करावा लागतो. अनेक वेळा पंचांवरती खेळाडूंचा रोष सुद्धा येतो. परंतु अनिल चौधरी यांनी स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलंय ते आपण सर्वांनी नक्की पहा. यावेळेस बॅकफुटला गेला महेश शिंदे. वेट ट्रान्सफर केलं. बॅटच्या टोकावर चेंडू बसला. सरळ पाठवून दिला सीमारेषे बाहेर. रबर बॉलची खबर घेणारा जबर षटकार. 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बॅकफुटला गेला महेश शिंदे. आतापर्यंत अनेक पावसाळी क्रिकेट स्पर्धा या खेळाडूंना गाजवलेल्या आहेत. वडगाव सिंहगड रोड परिसरामध्ये राहणारा खेळाडू गेली अनेक वर्ष रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचं नाणं खणखणीत वाजून दाखवतोय. आज टिंगरे सरकार ग्रुप धानोडीची मदार त्याच्या खांद्यावरती आहे. बॅकफुटला चेंडू पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अपर चेंडू घेऊन जातोय तो स्वीपर कव्हरला. दूरवरनं ओंकार देसाई चेंडूच्या मागे आलेत. चेंडू त्यांनी परत मागे दिले. शुभमच्या हातामध्ये तोपर्यंत केवळ सिंगल मिळेल. या एका धावेने धावफलक पुढे जातोय. 59 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या 18 चेंडू 31 धावा. आयोजकांची लगबग सुरू आहे. आजचा दुसरा दिवस आहे. अजून पुढचे आजचा दिवस धरून 4 दिवस व्यवस्थित पार पाडायचे. चर्चा मला वाटतं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होणार. ओंकार देसाई समोर आलेत. तिकडनं फैसल आहे. शुभम, अजून काही खेळाडू बरोबर येतात. फक्त पटपट खेळायची विनंती असेल, कारण मित्रांनो आपल्याला सर्व सामने 8 षटकांची खेळायची इच्छा आयोजकांच्या वतीने व्यक्त केली गेलेली आहे. पुढच्या दोनही टीमनं तयार राहायचंय. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ओव्हरकास्ट कंडिशन आहेत आणि पावसाळी क्रिकेटमध्ये असतातच. ते काही वेगळं सांगणं गरजेचं आहे. एवढं बोला सर. वेळेची काळजी घ्या. वेळ आपण त्या ठिकाणी पंचांचं घड्याळ टिक करत आहे. ते काटे हळूवार पुढे त्या ठिकाणी सरकतायत. मला वाटतं अमर साठे सरांनी काहीतरी सांगितले 40 मिनिटांमध्ये 7 षटकं टाकून होणं गरजेचं आहे.
अन्यथा त्यानंतर 8व्या षटकामध्ये ते काहीतरी पेनल्टीचं प्रावधान सुद्धा करू शकतात. शेवटचे चेंडू शिल्लक आहे ते 18. 31 धावांची गरज. जवळपास षटकागणिक 10 धावा बनवायच्या आहेत. महेश शिंदे नाबाद खेळतायत. 19 चेंडूचा सामना करत 32 धावांवरती. नॉन स्ट्राईक एंडला श्रीकांत खुणे ज्यांनी गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली ते 2 धावांवरती तेवढी सुरेख साथ महेशला देत आहेत. पुणे शहरातले असणारे दोन्ही खेळाडू प्रचंड मोठा अनुभव आहे. दोघेही आपला नोकरी व्यवसाय सांभाळून क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत असतात. मी अनेक वेळा ते सांगण्याचा प्रयत्न करतो. गोलंदाज सुनील चावरी, तुषार पाहूया किती हुशार डोक्याने ते बॉलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 31 धावा विजयाचं समीकरण आहे. पहिला चेंडू उसळ घेणारा वाईट बॉल स्क्वेअर लेग पंच. त्याचबरोबर मुख्य पंचांनी कळवलं ही पहिली चेतावणी सुद्धा असेल. वाईडने केली षटकाची सुरुवात. सामना येतोय शेवटच्या 18 चेंडू 30 धावा. महेश शिंदे एका बाजूने तळ ठोकून उभा आहे. अक्षरशः मैदानावरती आपली विकेट सोडायला तो तयार नाही. चांगला चेंडू होता खोलो टप्प्याचा. तुषारला बहुतेक यासाठीच आणलं गेलं. पहिला चेंडू हरकत नाही. षटकाचा पहिला चेंडू होता. विकेटचा अंदाज नाही. मैदानावरती भरपूर त्या ठिकाणी पाणी नक्कीच जे सोडलं गेलेलं आहे त्यामुळे खेळपट्टीवरती गोलंदाजी फलंदाजी करणं हे सोपं नाही मित्रांनो. हाही चेंडू चांगला होता असं वाटलं होतं जोपर्यंत अनिल माळी यांनी 2 हात जमिनीला समांतर केले नाहीत. वाईडचा इशारा. शेवटचे चेंडू 17. 29 धावांची गरज. रोमांचकारी अवस्थेमध्ये आलेला सामना आहे हा पहिलाच. परत एक चांगला चेंडू खोलो टप्प्याचा. महेश शिंदेला फार काही त्यावर ताकद लावता आली नाही. सिंगल त्यावरती मिळेल. सामना येतोय शेवटचे 16 चेंडू आणि 28 धावा. तसं पाहिलं तर धावफलक फार कमजोर वाटत होता एक वेळा अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे संघाचा. परंतु शुभमनं शेवटच्या षटकामध्ये केलेली धावांची लयलूट आणि धावफलक तब्बल जाऊन पोहोचला 89 धावांवर. 29 धावा का काढल्या त्या शुभमनं त्या शेवटच्या षटकामध्ये हे आपल्याला विसरता येणार नाही. पाहूया त्या 29 धावा फायदेशीर ठरतील का, कारण जवळपास तेवढ्याच पाहिजेत. 16 चेंडू 28 धावांची गरज. दरम्यानच्या काळामध्ये आयोजकांचा आभार. अमृत तुल्य चहा येऊन दाखवलं होतं. मी अनेक वेळा सांगत असतो दुधानं हाडं बळकट होतात पण चहानं नाती बळकट होतात. त्यामुळे चहा घेणं गरजेचं आहे. शेवटचे 16 चेंडू 28 धावांची गरज आहे. ऑफ स्टंपच्या दिशेने टाकला गेला चेंडू व्हाईट बॉल. परत एकदा पंच इशारा करतायत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 16. 27 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक अवांतर धाव, प्रत्येक फटका, प्रत्येक गणित या ठिकाणी बदलणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 16. 27 धावांची गरज आहे. हा चेंडू मिस टाइम फटका हवेमध्ये गेला. दूरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतो. डीप पॉइंट वरनं एक धाव पळून पूर्ण केली गेली परंतु महेश शिंदेला थांबवले श्रीकांत खुणेनं. चांगला कॉल म्हणावा लागेल कारण थ्रो जर त्या ठिकाणी परफेक्ट आला असं तर मात्र महेश शिंदे हा सेट बॅटर आहे. या क्षणी महेशची विकेट गमावणं टिंगरे सरकार संघाला परवडण्यासारखं नाही. शेवटचे 15 चेंडू 26 धावा. समीकरण जवळ येत चाललंय. समीकरण रोमांचकारी होत चाललंय. पहिला सामना आहे या दुसऱ्या दिवसामध्ये. एका बाजूने टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे, दुसऱ्या बाजूने अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे मुंबई. मुंबई विरुद्ध पुणे. तुषार विरुद्ध एक हुशार फलंदाज समोर आहे ज्याचं नाव आहे महेश शिंदे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 15. 26 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण बदललं गेलंय. डीप पॉइंट फिल्डरला सर्कलच्या आतमध्ये बोलवलं गेलंय. गली आणि पॉइंट मध्ये तो उभा आहे. नो बॉल असेल का? नक्की सादिक राजापूरकर सर एवढी माफी तुम्हाला देणार नाहीत. एक वेळ तुषार त्यांना म्हटला सर मला संध्याकाळी जेवायला घेऊन चला, ते घेऊन जातील, परंतु हा बॉल नो बॉल देऊ नका म्हटले ना, सादिक सर अजिबात ऐकणार नाही. तो असणारच आहे नो बॉल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 15. 25 धावांची गरज आहे. 15 चेंडू 25 धावा. फटका जोरदार, आवाज तर मोठा, धावाही तेवढ्याच मोठ्या. चेंडू जातोय सरळ सीमापार. महेश शिंदेचा वार, षटकार. थँक्यू डीजे. 6 धावांनी महेश पोचतील 39 धावांवर. सामना येतोय 14 चेंडू 19 धावा. दुनिया भर की गेंदबाजों की जिसने उड़ा दी है नींदे उसका नाम है महेश शिंदे असं म्हणता येईल. चांगली फलंदाजी.
बॅकफुटला गेले, काय फटकाय, इंटरनॅशनल चौकार महेश शिंदेच्या बॅटमधनं डीप एक्स्ट्रा कव्हरला. थँक्यू डीजे. महेश ज्यावेळेस मैदानामध्ये आला होता ना, टीमची परिस्थिती गंभीर होती. टीम थोडीशी बॅक फुटला होती. टीमच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण होतं. डगआउटमध्ये चेहरे त्या ठिकाणी पडलेले होते. परंतु महेश शिंदे हे त्या खेळाडूचं नाव आहे जो आपल्या डगआउटमध्ये नेहमी चैतन्याचं वातावरण घेऊन येतो. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 13-15 धावांची गरज. फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑफ दिशेला उंचावरनं खेळला. फिल्डर चेंडूच्या खाली येतोय आणि इथे 1-2 का 4 झेल टिपलाय की नाही. पाहूया पंचांचं म्हणणं काय. फार बॉन्डलाच्या फलंदाज बाद आहे. महेश शिंदेला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. Jazz in the mix. थँक्यू डीजे. मोक्याच्या क्षणी महेश बाद झालाय. अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही 12 चेंडू 15 धावा आहेत. परंतु जी खेळी महेशनं केली नेहमी लक्षात राहील. मुंबई संघाविरुद्ध एक अभेद्य डाव त्यानं रचला. परंतु एका फुल टॉस चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने त्यांनी कधी भिरकायचा प्रयत्न महेशचा फसला आणि फिल्डरनं अप्रतिम झेल टिपला. न्यू बॅटर. पाहूया महेशच्या जागेसाठी कोण मैदानावरती येतोय. बरेचसे पर्याय आहेत. त्या पर्यायामध्ये कोणाचा वापर केला जाईल. मला वाटतं लेफ्टी बॅटरच्या जागेवरती लेफ्टी बॅटर्स पाठवला जातोय. आदित्य मामा या टोपण नावानं पुणे क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू मैदानाचा ताबा घेतोय. एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे. अतिशय कर्तबगार खेळाडू आहे. हुशार खेळाडू आहे. मॅचच्या सिच्युएशनची जाणीव असणारा खेळाडू आहे. मॅच कुठले फटके खेळावे याचं त्या ठिकाणी पदल आलित्य असणारा खेळाडू आहे. परिस्थिती त्याच्यावर खांद्यावर नक्की जबाबदारीची आहे. 12 चेंडू 15 धावा. परंतु तेवढा साथीदार त्याच्या बरोबर आहे नॉन स्ट्राईक एंडला श्रीकांत खुणे. आता मात्र श्रीकांत स्ट्राईक एंडला येईल. 12 चेंडू 15 सामना फार पुणे संघाला अवघड किंवा होईल असं वाटत नाही. परंतु मुंबई संघ सामना असाच सोडणार नाहीत. कारण कडवं क्रिकेट खेळणं, खडूस क्रिकेट खेळणं ही मुंबईकरांची ओळख आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित पवार. लोकल बॉय. देहू गावातला असणारा लोकल बॉय आहे. स्थानिक खेळाडू आहे जो मुंबई संघातनं मैदानावरती उतरतोय. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकला. साजिद राजापूरकर सर वेळ फार वाट पाहिली नाही. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12. वाईट बॉल येतोय. 14 धावांची गरज आहे. पुढच्या दोन्ही टीमनं तयार राहायचंय. विनंती असेल. खरं तर माझं काम त्या ठिकाणी बरंचसं जय सरांनी हलकं केलेलं आहे. पूर्ण त्यांची वही त्या ठिकाणी लेखनाने टिपणाने भरलेले आहे. बारा चेंडू 15. यावेळेस चेंडू स्कूप केलाय लॉंग त्या ठिकाणी ऑन साइडला आणि जातोय सरळ फाईन लेग सीमारेषे बाहेर. चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 9 असतील. माफ करा. बरोबर आहे. चौकार आहे. 11 चेंडू 10 धावा. समीकरण त्या ठिकाणी सोपं होत आहे. हा चेंडू काय फटका खेळलाय. जबरदस्त. ज्या फटक्याला तुम्ही त्या ठिकाणी काय नाव त्या ठिकाणी विशेषण द्यावीत. या पलीकडचा एक कलात्मक चौकार श्रीकांत खुनेच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. आमच्या किरण भाऊंचा डीजे नक्कीच सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकतोय. आणि त्यांनी सांगितलं हा आवाज 25% आहे. 100%. याच बरोबर सामना संपवणारा बुलंदी गगनचुंबी षटकार श्रीकांत खुनेच्या बॅटमधून मॅच फिनिश होते.
थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच मला वाटतं नन अदर दॅन ज्या खेळाडूने बॅटिंग बॉलिंग मध्ये जबरदस्त कामगिरी केली तो महेश शिंदे ठरतो या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. सामना क्रमांक दुसऱ्या ठिकाणी सुरू होतोय. दोन्ही टीमला विनंती आहे कुणी सराव करू नका. ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीचे बॅटर त्या ठिकाणी दुसऱ्या टीमनं पाठवून द्यायचे आहे. पुढचा सामना होतोय हनुमान क्रीडा संघ माळीनगर देऊगाव आणि त्यांच्या विरुद्ध सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन देऊरोड. दोन स्थानिक तुल्यबळ संघांमध्ये पुढचा सामना रंगणार. काय घडणार, काय बिघडणार, कोण खेळणार, कोण हारणार, कोण जिंकणार, बरेचसे प्रश्न आहेत, बरीचशी उत्तरं मिळतील आणि हे ऐकण्यासाठी मी परत एकदा घेऊन जातोय तुम्हाला एक जबरदस्त समालोचनाच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध करणारे जयेश पाटील सरांकडे.